हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया. तर फर्स्ट वर्ड आहे आपला इगॅलिटेरियन. इगॅलिटेरियनचं काय मिनिंग आहे? बिलिव्हिंग इन और बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट ऑल पीपल आर इक्वल अँड डिझर्व इक्वल राईट्स अँड अपॉर्च्युनिटीज. म्हणजेच जो असं मानतो की सर्व मानव एक आहे आणि सगळ्यांना त्यांच्या अपॉर्च्युनिटीज सगळ्यांना सारख्या मिळाल्या पाहिजे, इक्वल राईट्स मिळाले पाहिजे, इक्वल डिझर्व करतात सगळं, तर त्यांना काय म्हणतात? त्या व्यक्तीला म्हणतात इगॅलिटेरियन. ओके. तर इगॅलिटेरियनचा अर्थ काय आहे? समतावादी व्यक्ती किंवा सर्व मानव एक आहेत असे मानणारा. ठीक आहे. सर्व मानव एक आहे, सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे, सगळे इक्वली डिझर्व केलं पाहिजे राईट्स, तर त्यांना काय म्हणतात? त्या व्यक्तीला इगॅलिटेरियन. तर सिनोनिम आहे मोरालिस्ट, इक्विलिटेरियन. ओके. अँटोनिम्स आहेत इलिटिस्ट, टिरॅनिकल आणि ऑथॉरिटेरियन. तर अँटोनिम्स काय आहे? इलिटिस्ट, टिरॅनिकल आणि ऑथॉरिटेरियन. तर हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इगॅलिटेरियनचे. इगॅलिटेरियनचा अर्थ होतो जो की समतावादी व्यक्ती आहे, जो असं मानतो की सगळ्या मनुष्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीज, इक्वल राईट्स मिळाले पाहिजे, त्याला आपण इगॅलिटेरियन असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड बघूया. सो नेक्स्ट वर्ड आहे फिस्कल. तर फिस्कलचं डेफिनेशन काय आहे? ओके, सो हे डेफिनेशन रॉंग आहे. नेक्स्ट वर्ड आहे फिसेस. ओके, तर फिसेस म्हणजे काय होते? बॉडीली वेस्ट डिस्चार्ज थ्रू एनस. ओके, तर फिस्कल हे रॉंग वर्ड होता, डेफिनेशन सुद्धा रॉंग होती. तर फिसेसचा अर्थ काय आहे? बॉडीली वेस्ट डिस्चार्ज थ्रू एनस. तर त्याचे सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स काय आहेत? तर सिनोनिम्स आहेत ओडर, डंग, मॅन्युअर, स्कॅन्ट. आपण एक्सक्रीटा सुद्धा म्हणू शकतो किंवा पूप सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर हे आहेत सिनोनिम्स कशाचे? फिसेसचे. अँटोनिम्स आहेत फ्रेश, प्लीझंट, अनकरप्ट. तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत कशाचे? फिसेसचे. FECES. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेंडर. रेंडरचं डेफिनेशन आहे प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस ऑर हेल्प. म्हणजे एखाद्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, मदत करणे, हेल्प करणे, त्याला आपण काय म्हणू? रेंडर. म्हणजे सेवा देणे, म्हणजे सेवा करणे किंवा मदत देणे. कोणाला कशाची मदत भासत आहे, त्याला मदत पाहिजे आहे, तर त्याला मदत करणे, मदत देणे, त्याला सुद्धा आपण रेंडर असं म्हणू. सादर करणे किंवा प्रस्तुत करणे सुद्धा असू शकते. सिनोनिम्स बघूया. तर सिनोनिम्स आहेत गिव्ह, प्रोव्हाइड आणि सप्लाय. आणि अँटोनिम्स आहेत कीप, टेक, विथहोल्ड अँड कन्सील. ओके, कन्सील म्हणजे होते हाईड करणे, कन्सील म्हणजे होते हाईड. तर सिनोनिम्स काय आहेत? गिव्ह, प्रोव्हाइड, सप्लाय. आणि अँटोनिम्स आहेत कीप, टेक, विथहोल्ड आणि कन्सील. तर हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स रेंडरचे. रेंडर म्हणजे काय होते? एखाद्याला हेल्प प्रोव्हाइड करणे, एखाद्याला सेवा करणे, एखाद्याची सेवा देणे किंवा मदत करणे, त्याला आपण रेंडर असं म्हणतो. नेक्स्ट आहे इरोजन. इरोजन म्हणजे काय आहे? तर ग्रॅज्युअल डिस्ट्रक्शन, डिम्युनिटेशन ऑर ऑफ समथिंग. म्हणजे कशाचं तरी काय होत आहे? डिस्ट्रक्शन होत आहे, म्हणजेच त्याची झीज होत आहे. जसं बरेच दिवसापासून जे काही दगड वगैरे असतात त्याचं इरोजन होत असते. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण? त्याची झीज होत आहे, त्या दगडाची झीज होत आहे. किंवा सोनं असते, सोनं चांदी जास्त दिवस जर घातलं तर त्याचं पण काय होते? सोन्याची पण आपल्या अंगावर झीज होत असते. ओके, सो इरोजन म्हणजे काय होते? झीज.
किंवा झीज होण्याची प्रक्रिया. ओके, सो सिनोनिम्स आहेत एब्रेशन, स्क्रॅपिंग अवे, ग्राइंडिंग. ओके, ग्राइंडिंग डाऊन. तर हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स आहेत कन्स्ट्रक्शन अँड स्ट्रेंथनिंग. तर कन्स्ट्रक्शन अँड स्ट्रेंथनिंग हे अँटोनिम्स आहेत इरोजनचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आहे द प्लेस वेअर वॉटर इज कलेक्टेड अँड स्टोअर. तर अशी प्लेस जिथे पाण्याचा आपण साठा करून ठेवतो, पाणी साठवून ठेवतो, स्टोअर करून ठेवतो, तर त्याला काय म्हणतो आपण वन वर्ड मध्ये रिझर्वॉयर. रिझर्वॉयर आपण म्हणतो कशाला, जिथे आपण पाण्याचा साठा करून ठेवतो. जसं खूप ठिकाणी तलाव असतात, मोठे मोठे तलाव असतात, कॅनल्स असतात, तर त्याला काय म्हणतो आपण रिझर्वॉयर. म्हणजे जिथे जलाशय आहे, मोठ्या प्रमाणात तलाव आहेत, जिथे पाण्याला साठवून ठेवतो आपण, त्याला रिझर्वॉयर म्हणतात. तर मोठा तलाव, साठा पण म्हणतो आपण, किंवा जलाशय सुद्धा म्हणतो, किंवा पाणी साठवण्याची जी जागा असते त्याला सुद्धा रिझर्वॉयर असं म्हणतात. सो नेक्स्ट वर्ड आहे द रेसिप्टेकल फॉर स्टोअरिंग कोल. तर त्याला काय म्हणतात स्कटल. स्कटल म्हणजे काय आहे, तर जे कोळसा ठेवण्यासाठी जे आपण एक घमेलं, ओके, टोपलं असते, कोणी टोपलं म्हणतात, कोणी घमेलं म्हणतात, तर त्याला काय म्हणतात स्कटल. तर कोल स्टोअर करण्यासाठी, कोल ठेवण्यासाठी जे घमेलं यूज करतात, सो कोळसा ठेवण्याचं जे घमेलं असते त्याला काय म्हणतात स्कटल. ओके, त्याला आपण शॅलो ओपन बास्केट सुद्धा म्हणू शकतो. शॅलो ओपन बास्केट फॉर स्टोअरिंग कोल. ओके, मराठीमध्ये कोळसे ठेवण्याचे घमेले. तर जिथे आपण कोल स्टोअर करतो त्याला वन वर्ड मध्ये आपण स्कटल असं म्हणतो. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. त्याच्यामध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया फ्रॉम ऑप्शन ए, बी, सी, डी मधनं. तर ऑप्शन फर्स्ट वर्ड आहे आपला रेझ्युरेशन. ओके, रेझ्युरेक्शन. तर ऑप्शन बी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे रेझ्युरेशनचा, तर RESURRECTION. तर रेझ्युरेशन म्हणजे काय होते, रिबर्थ होणे. ओके, रिबर्थला रेझ्युरेशन असं म्हणतात, आणि ही स्पेलिंग जी आहे RESURRECTION ही करेक्टली स्पेल्ड आहे. रेझ्युरेशनला रिबर्थ म्हणतात, रिबर्थ सुद्धा म्हणतात. नेक्स्ट वर्ड आहे सार्कोफेगस. सार्कोफेगसचं करेक्टली स्पेल्ड कोणतं आहे, तर ऑप्शन बी हा करेक्टली स्पेल्ड आहे SARCOPHAGUS. ओके, सार्कोफेगस. सार्कोफेगस म्हणजे काय आहे, तर सार्कोफेगस म्हणजे ताबूत म्हणू शकतो आपण, कॉफिन म्हणू शकतो, किंवा शवपेटी जी असते पण दगडाची. ओके, दगडाची जी शवपेटी असते त्याला आपण सार्कोफेगस असं म्हणतो, किंवा कॉफिन सुद्धा म्हणतात. दगडी शवपेटी, ताबूत किंवा कॉफिन. ओके, कॉफिनला सार्कोफेगस असं म्हणतात. सार्कोफेगसचा अर्थ काय आहे, दगडी शवपेटी किंवा ताबूत. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. तर इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे स्मॅश हिट. स्मॅश हिटचं मीनिंग आहे रिफर्स टू म्युझिक फिल्म्स विच आर व्हेरी सक्सेसफुल. जसं की आता कोणता मूवी आला होता, पुष्पा 2 आला होता. तर पुष्पा 2 मूवी जो आहे तो खूप सक्सेसफुल झालेला आहे, खूप सारी कमाई केलेली आहे त्या मूवीनी, म्हणजे तो सुपर हिट झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. तर त्याला काय म्हणू, तो जो मूवी आहे पुष्पा 2 हा यांनी काय केलेला आहे, स्मॅश हिट केलेला आहे. ओके, स्मॅश हिट झालेला आहे तो, म्हणजे धमाकेदार झालेला आहे. तर स्मॅश हिट म्हणजे काय होते, धमाकेदार. ओके, म्युझिक आणि फिल्म्सलाच रिफर केलेला आहे त्यांनी, की व्हेरी सक्सेसफुल, खूप सक्सेसफुल जो झालेला आहे फिल्म्स आणि मूवी म्युझिक मध्ये, त्याला स्मॅश हिट असं म्हणतात. नेक्स्ट मिस द बोट. मिस द बोट म्हणजे फेलिंग टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ अन अपॉर्च्युनिटी बिकॉज ऑफ स्लो ॲक्शन्स. म्हणजेच एखादी संधी येत आहे आपल्याकडे, एखादी अपॉर्च्युनिटी येत आहे, पण आपण त्याला
त्याच्यावर वर्क नाही करत आहे, त्याला टाइम नाही देत आहे, स्लो ऍक्शन्स करत आहे, म्हणजे आपण ती जी संधी आलेली आहे आपल्याकडे, ती संधीला आपण नाकारत आहे, संधी चुकवत आहे, तर त्याला काय म्हणू आपण, मिस द बोट. म्हणजे तो जो ऍडव्हान्टेज आपल्याला आलेला आहे, तो ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आलेली आहे, आपण त्याला चुकवत आहे, आपण त्याच्यावर वर्क नाही करत आहेत, म्हणजेच आपण काय केलेली आहे, मिस केलेली आहे बोट, म्हणजे संधी चुकवलेली आहे. ओके, संधी चुकवणे. तर संधी चुकवणे म्हणजे काय होते, मिस द बोट. तर हे आहेत आजचे इडियम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा बघितलेले आपण, वोकॅब्युलरीचे वर्ड्स बघितलेले आहे, यांचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या. मराठीमध्ये मिनिंग वाचा, हिंदीमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा वाचू शकता एकदा ह्याची मिनिंग. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचता वाचता यांच्यावर एकदा एक सेंटेन्स सुद्धा बनवून बघा. सेंटेन्स तुम्ही बनवून बघितले तर त्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त लक्षात राहील याचं मिनिंग काय आहे. ओके, सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.